तर मित्रांनो बघा आता बारक भाऊ तर उतरलाय खाली, मी पण आलोय पॅन्ट बदलून. आता खोरं टपलं घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मधलं सगळे मटेरियल काढायचे. पाणी तर काय थांबान झालंय. अगवान तुम्ही बसायचं एका जागेवर करता कुठे तर बघत राहा व्हिडिओ आता. तर नमस्कार मित्रांनो. तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे की आपलं कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगितलं की खड्या आपण खणलेला आहे, सगळं झालेलं आहे. पण मित्रांनो काल तर काय जास्त पाणी नव्हतं खड्यामध्ये, तर आज बघा किती पाणी साचलंय. म्हणजे बघा पाणी कुठून आलेलं आहे. एवढं असं पाणी साचलेलं, त्यातली आपली अजून माती काढायची, सगळं साफसफाई करायचं होतं. पण हे पाणी काही थांबान झाले, पाणी कंटिन्यू यायला लागले. आम्ही 3 वेळेस उपशीलं पाणी हा ना बकेटीने. तर काही पाणी म्हणजे काय हिच नाही, पाणी सगळं तिकडून सुरू व्हायला लागले, खालून झरे फुटायला लागलेत आणि पाणी एवढं व्हायला लागलंय. इकडे बघा एवढं बघा भाऊ खाली उतरलाय पाण्यामध्ये, ते आम्हाला काढायचे खरडून, पण ती पाणीच काय थांबा नाही. कारण की पाण्याचं लय ही झालं. 3 वेळेस आम्ही उतरला. काल तर खड्या खाल्ल्या 4 वाजता आम्ही काढलंय पाणी, पण काय पाणी थांबान झालंय. आता आम्ही डायरेक्ट काय केलंय, मोटर लावली. हे बघा मोटर, आणि लाईट पण आली. मग आताच लाईट पण आली तेवढीच गजा. हा पाईप नाही तर स्लॅपवर टाका. हा स्लॅपवर टाका पाईप. हा खाली तिकडे रस्त्यावर जाते पुन्हा. नाही आपल्या तिथं त्या पपईच्या झाडाला तिथेच तेवढं काय बसतंय का, लय खाली जाते पुन्हा. खाली जाते पाणी. तिकडे आणा ना पाईप, आणा इकडून असाच घ्या. हा ना आता स्लॅपवरचं पाणी कोणत्या ह्याच्यात येईल काय. स्लॅपवरचं टाकलं तर स्लॅपवरचं पाणी त्या खड्ड्यामध्ये, त्याच्यामुळे आता वेगळीच काहीतरी सिस्टीम करायला लागेल. आपल्या तिकडे लांब पाईप जे आहे ते तिकडे आपल्या घराच्या तिकडे पलीकडे लांब तिकडे सोडावं लागेल. काय साक्षी? हां उतरायला दोघी बी मध्ये बघायचं नाही, वरून पटापट उतरायचं. बाथरूम उगाच नाही बनवायचं. बघा इकडं भाऊ बसलाय. आम्ही 3 वेळेस पाणी उपशिलंय, तर काय उपयोग व्हाय नाही. साक्षी किती बार आहे पाणी उपसायची? तिसरी बार आहे. 3दा पाणी उपशिले, आता ही 4थी बार मोठीच आहे. 3री बार तुला वरी बसून काय आम्ही एवढा उपशिला कालपासून मारत नसतं पाणी. तर मित्रांनो आपल्या खड्याचं पाणीच थांबण झालंय. हे बघा एवढं असं पाणी, एवढं पाणी सारखं कंटिन्यू पाणी असल्यामुळं लय अवघड व्हायला लागले. आपल्याला पण उपसायचं काय कारण झालंय. पाणी मोठीने पण उपशील तरी पण आता किती वेळ येत आहे पाणी अजून खाली काय माहिती. निघत झरा लागल्यामुळे लागलाय. बघा ना तुम्ही किती पाणी झालंय डबल. 3 वेळेस पाणी उपसून जर एवढं पाणी येते म्हणल्यावर पाणी जर येईल तरी कुठून येईल साक्षी पाणी? आम्हाला वाटलं वरून नाही हा बाजून जमीन, पण एवढं कुठून येईल मला झाला तर म्हणाली जमिनीतून येईल. काय बोलायचं हे. आपण जेव्हा घराचं स्लॅपला खडे पण खणले होते, तेव्हा पण पलीकडल्या 2 खड्यामध्ये एवढं पाणी होतं मित्रांनो, लई जास्त पाणी होतं. चला आता मी तुम्हाला दाखवतो कसं पाणी उपशित आहे कसं नाही. तर चला करायची का हलून थांब दमन चढा हात दिकी स्वाती. हा हा पाईप खाली घ्या. तर आता इथं मराठी पाणी आहे, पाईप घ्यायचं खाली. चलो टाकतो आणि आता पाईप खाली. काय बर हा चालू करायला तर किती पाणी साचा लागले काय सारखं खड्यात. किती पाणी साचलंय सारखं. हा पटकन पांगवा ती पाईप. हा हा आपल्या काढायचे ना, खोराट खाली ठेवलाय. कधी काढायचे? आपली माती हे करायची ना. माती बी काढायची. एवढं मोठं पाणी सारखं जातं, बंद होतंय का नाही काय माहिती. 3 वेळेस झालं की आपण का उपचिले. होय मित्रांनो घर कसं झालंय सांगा एकदा कमेंट करून. घर कसं झालंय एकदा कमेंट करून सांगा. कॅमेरा आपला हे झालाय बघा. आता बघा सारखं पाणी ह्या साईडकडून पाणी यायला लागले. इकडून गावातून उत्तर आहे, आपण आहोत म्हणजे उत्तर आहे इकडं, त्याच्यामुळे पाणी
बघा हे सारखं पाणी आता मला तर काय कळणार. चला अय पोरे उतरा मध्ये. चला मी तुम्हाला दाखवतो. तर आता मोटर सुरू करायला साक्षी करा लवकर. मी बघतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पाणी उपसायच्यात आपली. हा आलं 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 पाणी साक्षी आलं. पे पटकन 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 त्या झालं सुरू. आता वडा लागली मोटर. तुम्हाला ऐकू येत असेल मित्रांनो. बघा थोडं सगळी आपली घाणमध्ये काढून घ्यायची आणि ती आपलं जी माती दिसती मोकळी ती सगळी आपली उपसायची. काय साक्षी? हा आणि आता कधी अजून पाणी साचायला लागले सारखं 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 सारखं. बघा तिथं तू का करायली गाळ यायला काय मध्ये. अय बंद करा. गाळ यायला काय मध्ये. कसं आहे पाणी गुचका हा 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 2 गुचके हाणले गाळामुळे. गुचके हाणले काय गेलाय का यायला लागले मित्रांनो. ठेवली का चाळणी. बरं चाळणी ठेवली आपण त्याच्या खाली. हापाली दिली अशी गुचका मारायची एक एक. बघा आपलं घराची कॉलम दिसते पलीकडे. एवढी सारी माती निघाली आपल्या खाद्यामध्ये सगळी एवढी अशी काय. हा एवढी मोठी पाणी इथे पण बघा किती माती साचली. तर बघा मित्रांनो आता 25 मिनिटं झाली तरी पण पाणी आपलं ओस आलेलं नाही. आणि बघा ही वाट बघत बसले तर सगळेजण. ह्यांनी गाळ काढायला मध्ये उतरायचं ह्या दोघीली म्हणून ही वाट बघत उभारलेली आहे तिथं. तेव्हा पाणी झाले आम्हाला लगेच गाळ काढायला उतरणार आहे. वाळू द्यायचं नाही. दुसरं पाणी येत आहे लगेच. इकडून पाणी यायला सुरू आहे. बघा त्या मित्रांनो त्या कोपऱ्यातून पाणी यायला सुरू आहे. आपल्याला माहित नाही का तुम्हाला 3-3 वेळेस पाणी उचललं तरी काय पाणीच बदलत नाही जरा असल्याने ह्या त्याला. बघा 25 मिनिटं झाली. 25 मिनिटांना जास्त तरी पाणी कमी व्हाय नाही. इथं आपल्या हे टँक करायचं आहे का नाही. आणि टँक करायला म्हणल्यास कसंही होईल. कसं असल्या चिखलामध्ये कसं टँक बांधावा. थोडं हा हाताला लागला काय. बघा लवकर लवकर पाणी उपस. बघा इथं आपल्याला सगळा गाळ काढायचा आहे खरडून. एवढं सारी पाणी तरी कुठे नाही लागले काय माहिती. एवढं सारं पाणी. बघा आई पण आली तिकडे. तर मित्रांनो बघा आता बारका भाऊ तर उतरलाय खाली. मी पण आलोय पॅन्ट बदलून. आता खोरं टोपलं घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मधलं सगळे मटेरियल काढायचे. पाणी तर काय थांबान झालंय. अगं तुम्ही बसायचं एक जागेवर वाटता कुठे. तर बघत राहा व्हिडिओ. आता मी उतरतो मध्ये. बघायचं बारका भाऊ तर उतरायला लागलाय. तर चला आता कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता ह्याने जाईल तर मध्ये. आता मी मध्ये मारणार आहे एंट्री. ठोका उडी ठोका पडतान. ते खोर फेका की फेका ते खोर खाली. ठंडा ठंडा लग रहा है. येऊ का मी येऊ का. सात ओढीटा लागते. आपा जायचंय का तुला खाली. थोडा पाहू जा जरा पाहू. बाबा यायचं का कोणाला मध्ये. साक्षी तुला शिकायचं पावायचं. असल्या घाण पाण्यात का. करा लवकर का.
थांब. आता एवढा चिखल काढायचं, एवढं बघा पाणी साचले अजून, मोटरीनं वडलं तरी अजून साचले पाणी. म्हणजे जेवढं पाणी काढलं तेवढं साचायलंय पाणी. बाथरूम बारक तळ नाही. मग काय करायची तळ नाही तर बंद करा खालची. स्विमिंग पूल बघा अजून पाणी किती साचलंय. या पाणी बंद होणार झालंय. मग अजून उपसल्यालं पाणी तर अजून केवढं मोठं साचलं बघा. आता हे चिखल ही दोघं टाकायलेत, इकडे टाकायलेत ह्याने चिखल. काय व किती ढव साचलाय बघा. एकदा 4-5 वेळा ढव साचलाय आज तर. तर मित्रांनो तुम्हाला तर काल दाखवलंच होतं आणि म्हणलं पण होतं की 3 वेळेस आम्ही पाणी उपशिले, तरी पण बघा मित्रांनो अजून पण पाणी तुमच्या देखत आम्ही काल उपशिले पाणी, तरी पण आज 3 वेळेस पाणी उपसून सगळा गाळ पण इथं टाकलाय. तरी पण बघा हे पाणीच काय थांबत नाही. एवढं पाणी झालंय. हे पाणी काय झालंय तिकडून सगळे झरे फुटलेत आणि पाणी थांबा नाही. इथं तर आपल्याला टँक बांधायचा आहे, सगळं हे करायचं आहे, पण काय कारण आहे बघा. तुम्हाला वाटत असेल की खोटं बोललो व्हिडिओसाठी, तसं काहीही नाही मित्रांनो. व्हिडिओसाठी खोटं बोलायचं काय विषय नाही. तर आम्ही भावाभावानी तुम्हाला तर माहितीच आहे, काल इंस्टावर पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि 3 वेळेस गाळ इथं टाकला, गाळ तिकडे काल गाळ उपसून टाकला, तरी पण पाणी बघा आज एवढं भरलं डबल पाणी. तर मित्रांनो अजून आपले जी उपसं लागेल पाणी ही ज्या दिवशी काम करायचे त्या दिवशी आता डायरेक्ट उपशीत आहो, म्हणजे डबल राबायची गरज नाही. कारण की 3 वेळेस काढून सुद्धा एवढं ही होईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी पाठीशी राहू द्या. धन्यवाद.